वर्षाच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती आणि राजकीय वर्तुळात रंगलेली जोरदार चर्चा। भाजपच्या रणनीतीमुळे शिंदे सेना खरोखरच बॅकफुटवर आली आहे का? 29 पैकी तब्बल 18 ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाल्याने राज्याच्या राजकारणात नवा भूकंप येणार का? राज्याच्या होम ग्राउंडवर भाजपच्या एका खेळीने नेमकं काय घडलंय आणि मंत्री उदय सामंत यांनी दिलेली ती मोठी कबुली नेमकी काय आहे जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला। राज्याच्या राजकारणातून सध्या एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। वर्षाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या महत्त्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे का असा प्रश्न आता विचारला जात आहे। शिंदेंच्या या अनुपस्थितीचे अधिकृत कारण जरी प्रकृती अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यामागील खरी कारणं मात्र राजकीय असल्याचं बोललं जात आहे। विशेषतः नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने ज्या पद्धतीने मुसंडी मारली आणि त्यानंतर महापालिका निवडणुकीसाठी जी रणनीती आखली त्यामध्ये शिंदे सेनेला डावललं जात असल्याची भावना पक्षात निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपावरून महायुतीमध्ये खलबत सुरू होती, मात्र भाजपने अनेक ठिकाणी आपले पत्ते शेवटपर्यंत उघड केले नाहीत। अनेक बैठकांचे सत्र पार पडले पण ठोस निर्णय झाला नाही। महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील 29 पैकी केवळ 11 ठिकाणीच महायुती होऊ शकली आहे, तर उर्वरित 18 ठिकाणी ही युती फिसकटल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे। या 18 ठिकाणी केवळ चर्चा आणि बैठकांमध्येच वेळ वाया गेला असून भाजपने शिंदे सेनेला झुलवत ठेवल्याचा गंभीर आरोप आता पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे। ज्या ठिकाणी शिंदे सेनेचे वर्चस्व होते किंवा तिथे त्यांचे प्रस्थापित उमेदवार होते तिथेही भाजपने आपला दावा ठोकल्यामुळे अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचं समजतं। या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठीच कॅबिनेट बैठकीला जाणं टाळलं असल्याची चर्चा आता रंगली आहे। या प्रकरणावर शिंदे गटाचे खंबीर समर्थक आणि मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे। सामंत यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब हे केवळ प्रकृतीच्या कारणास्तव आणि काही वैयक्तिक कारणामुळे मंत्रिमंडळात बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, मात्र त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही राजकीय चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीत। उदय सामंत यांनी यावेळी महायुतीतील वादावरही भाष्य केलं। कृपाशंकर सिंह यांच्यासारखे नेते महायुतीचे धोरण ठरवू शकत नाहीत असे सांगतानाच त्यांनी स्पष्ट केलं की धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार केवळ मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत। पुणे आणि मुंबईतील जागा वाटपावरूनही सध्या पेच निर्माण झाला आहे। मुंबईत 137 आणि 90 जागांचे समीकरण मांडले जात असतानाच दुसरीकडे आरपीआयला सुद्धा सोबत घेण्याची कसरत करावी लागत आहे। उदय सामंत यांनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडले। मनसेला मिळालेल्या जागा आणि महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली बंडाळी याकडे लक्ष वेधत त्यांनी महायुती भक्कम असल्याचा दावा केला, मात्र प्रत्यक्षात 18 ठिकाणी युती तुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। भाजपच्या आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे शिंदे सेना येणाऱ्या काळात नेमकी काय भूमिका घेते आणि एकनाथ शिंदे आपली नाराजी दूर करून पुन्हा सक्रिय होतात का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली आणि वसई विरार या महत्त्वाच्या पट्ट्यात युती झाली असली तरी ग्रामीण आणि इतर शहरी भागात झालेली बिघाडी आगामी निवडणुकीत महायुतीला महागात पडू शकते असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही महत्त्वाची बातमी इतरांना सुद्धा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।